नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अलंकार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकार आणि अर्थालंकार याचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढच्या व्याकरणावरील येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन येत राहील आणि पुढचं व्याकरण समजण्यास मदत होईल. चला तर मग आपण आज अलंकार म्हणजेच भाषेच्या अलंकाराचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार यांचा अभ्यास करूयात. अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. या प्रकारामध्ये केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. म्हणजे जसं की एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष आपलं स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे दागिने किंवा चांगले कपडे, फुलं, गजरा अशा प्रकारचा अलंकारांचा वापर करून स्वतःचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. तसंच भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा शब्दांची चमत्कृती म्हणजे शब्दांची अशी रचना केलेली असते की त्यामुळे त्या भाषेचे सौंदर्य वाढते. त्यालाच अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. तर या शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत आणि अर्थालंकाराचे 18 प्रकार आहेत. तर प्रथम आपण शब्दालंकार आणि त्याचे उपप्रकार याचा अभ्यास करूयात. शब्दालंकाराचे प्रकार. शब्दाचे अलंकार. शब्दालंकाराचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक, तिसरा आहे श्लेष अलंकार. तर पहिला आहे अनुप्रास शब्दालंकार. म्हणजेच कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. म्हणजे एकच अक्षर पुन्हा पुन्हा येणे आणि त्यामुळे जो नाद निर्माण होतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आता हे आपण उदाहरणावरून समजून घेऊयात. देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मजदे. देवा दीन प्रत्येक ठिकाणी द या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. आपण तर शब्दालंकारच बघत आहोत आणि त्यातला हा अनुप्रास अलंकार आहे. तर शब्द कुठला? देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी. पूर्ण वाक्यामध्ये द द द द ह्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या भाषेला एक नाद निर्माण झालेला आहे. त्या वाक्याला देवा दीन दयाळा दूर दुरुत दास दुःख दवडी शांतीच. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तर कवितेच्या चरणात अक्षराची पुनरावृत्ती होणे. बालिश बहु बायकात बडबडला ब ब ब बालिश बायकात बडबडला. हा झाला अनुप्रास या शब्दालंकाराचा प्रकार. कोणताही एकच शब्द पुन्हा पुन्हा वाक्यामध्ये येणे किंवा कवितेच्या ओळीमध्ये येणे आणि त्यामध्ये झालेल्या नादामुळे भाषेला एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होणे म्हणजेच अनुप्रास अलंकार होय. दुसरं आहे यमक. यमक शब्दालंकार. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात. म्हणजेच उच्चारात समानता असे शब्द आहेत, समान असणारे शब्द आहेत, परंतु त्याचा वापर हा त्या प्रत्येक चरणामध्ये ठराविकच ठिकाणी केलेला आहे किंवा सुरुवातीला केलेला आहे किंवा शेवटी जरी केलेला आहे. त्यामुळे जो नाद निर्माण होतो आणि जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात. उदाहरणार्थ सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो.
कलंक मातीचा झडो विषय सर्वथा नावडो. म्हणजे घडो, पडो, झडो, नावडो हे जे वाक्याच्या म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी आलेलं वाक्याच्या शेवटी आलेला जो शब्द आहे आणि त्यामुळे जो एक नाद लय निर्माण होते ती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो कलंक मातीचा झडो विषय सर्वथा नावडो हा यमक अलंकार आहे. म्हणा सज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे जावे स्वभावे कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला झाला केला हा जो चरणाचा ठराविक ठिकाणी केलेला त्या शब्दाचा वापर आहे त्यामुळे जो नाद निर्माण झालेला आहे आणि जे सौंदर्य निर्माण होते त्याला यमक अलंकार असे म्हणतात. तिसरा आहे श्लेष अलंकार. या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार असे म्हणतात. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी. हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस. हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस. म्हणजे एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे तेव्हा श्लेष अलंकार आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी म्हणजे पसंत करत नाही. म्हणजेच नवरी हा शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी आणि शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी म्हणजे मी वरत नाही किंवा पसंत करत नाही. मला एसटी लागते. लागते म्हणजे मला एसटीची गरज आहे आणि मला एसटीचा त्रास होतो. अशा दोन अर्थांनी एसटी लागते हा शब्द हा वाक्यात प्रयोग केलेला आहे. म्हणजेच एकच शब्द दोन अर्थ तेव्हा श्लेष अलंकार झाला आहे. शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने. शंकरास पूजिले चांगल्या मनाने किंवा शंकरास पूजिले फुलाने म्हणजेच सुमनाने. एक शब्द सुमन हा शब्द दोन अर्थाने वापरला आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे मित्र की ज्याच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही आणि मित्र म्हणजे सूर्य त्याच्या दर्शनाने किंवा उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र हा शब्द दोन अर्थांनी वापरला आहे. आता आपण अर्थालंकाराचे प्रकार बघणार आहोत. अर्थालंकाराचे एकूण 18 प्रकार पडतात परंतु ते समजण्यास अतिशय सोपे आहेत. बऱ्याच प्रकाराचे तर त्याच्या नावामध्येच त्याचं रहस्य दडलेलं आहे आणि हे समजण्यास तुम्हालाही खूप सोपे जातील. फक्त थोडं लक्षपूर्वक ऐकणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. चला तर मग अर्थालंकाराचे प्रकार बघूयात. या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. शब्दालंकारामध्ये शब्दाच्या वारंवार वापरामुळे किंवा पुनरावृत्तीमुळे ठराविक ठिकाणी तोच शब्द दोन वेळा येण्यामुळे शब्दालंकार होतो आणि अर्थालंकारामध्ये वाक्यातील अर्थ जो काही आहे त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. म्हणजे वाक्याचा अभ्यास तिथे करायचा आहे. त्यामध्ये वाक्यांच्या अर्थामुळे त्याला जे सौंदर्य प्राप्त होते त्यामुळे अर्थालंकार होतो. शब्दाच्या वापरामुळे जो वाक्याला अर्थ प्राप्त होतो म्हणजे शब्दालंकार. हा आहे अर्थालंकार. अर्थालंकाराचे प्रकार. उपमेय इथे महत्वाचा असा शब्द आहे की उपमेय म्हणजे मूळ वस्तू हे लक्षातच ठेवायचं आहे. उपमेय आणि उपमान. उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू आणि उपमेय म्हणजे मूळ वस्तू जी स्वतः मूळ वस्तू आहे आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू. यांचा वापर आपल्याला पुढे अलंकार बघत असताना उदाहरणांमध्ये अनेकदा येणार आहे. त्यामुळे उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू हे लक्षात ठेवायचं आहे. ते पुढे त्या त्या अलंकारामध्ये येईल. त्याचा वापर कसा करायचा तेही बघणार आहोत. उपमा दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दांचा उपमा अलंकार होतो. दोन वस्तू आहेत
त्यामध्ये साधर्म्य म्हणजे साम्य दाखवायचं आहे. म्हणून तिथं वापर करताना सारख्या, परी, परीस, सम अशा शब्दांचा वापर केलेला असतो. म्हणजे ह्यासारखी, हा, ह्याच्यापेक्षा हा असं जे म्हटलेलं असतं त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. उदाहरणे बघून आपण समजून घेऊयात. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. ही वेगवेगळी उदाहरणे आहेत. असेल ते वाहत सुंदर दुधासारखी नदी. नदी कशी वाहते? दुधासारखी. म्हणजे नदीच्या वाहण्याला दुधाची उपमा दिलेली आहे. दुधासारखी नदी. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खोराड्यासारखी. मुंबईची घरे लहान आहेत हे सांगण्यासाठी कबुतराच्या खोराड्याची उपमा दिलेली आहे. दोन वस्तूंमधलं साधर्म्य दाखवलेलं. लहान घरे म्हणजे कशी? कबुतराच्या खुराड्यासारखी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. असा रंग आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरण थोडं अंधुक झालेलं असतं. असा रंग आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी, पाऊस येण्याच्या वेळेला जो आभाळामध्ये रंग निर्माण होतो तसा. सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. सुशिलेच्या चालण्याच्या स्पीडला गोगलगाईच्या चालण्याची उपमा दिलेली आहे. गोगलगाई सारखी. आभाळागत तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत म्हणजे आभाळ हे खूप आणि विस्तीर्ण आहे. त्याचा कुठेही थांब लागत नाही. तशी माया म्हणजे खूप जास्त माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजेच माया पाहिजे कशी? तर आभाळागत. म्हणजेच इथे उपमा दिलेली आहे आभाळाची. उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. उपमेय मूळ शब्द उपमान म्हणजे ज्यापेक्षा खूप जास्त आहे हे दर्शवणे. उदाहरणाने स्पष्ट करून घेऊयात. हा आंबा जणू साखरच. आंबा हा उपमेय आणि जणू साखरच हे उपमान आहे. म्हणजे आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे. त्याचे अक्षर जणू काय मोती. त्याचे अक्षर, अक्षराला मोत्याची उपमा दिलेली आहे आणि ते करत असताना जणू काय, जणू, जणू काय या शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळे त्या वाक्याला एक लय निर्माण झालेली आहे, सौंदर्य प्राप्त झाले. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. गुलाबी उषा म्हणजे पहाट, परमेश्वराचे प्रेमच जणू. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या, साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वण्या. आई संगे मळ्यात किंवा खळ्यात गेलेली कन्या कशी वाटते? साधी निसर्ग सुंदर भासते ती देवता. जाणो वण्या, वनातील देवता असल्यासारखी ती भासत आहे. आई सोबत खळ्यात गेलेली मुलगी ही वनातील देवतेप्रमाणे साधी निसर्ग सुंदर भासते म्हणजे वाटते. म्हणजेच इथे उपमेय हे जणू उपमानच आहे हे समजून म्हणजे मूळ पेक्षा खूप जास्त अधिक सांगण्याचा प्रयत्न केला. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. अपण्णुती. अपण्णुतीचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते. उपमेय म्हणजे मूळ वस्तू लपवून त्यापेक्षा खूप जास्त काही आहे असं दर्शवलेलं जातं. त्याला अपण्णुती असे म्हणतात. म्हणजे लपविणे. उदाहरणार्थ, हा आंबा नाही, ही साखर आहे. आंबा म्हणजे उपमेय आणि उपमान म्हणजे आंबा नाहीच हा, ही साखरच आहे म्हणजे उपमानच खूप जास्त आहे असं दाखवणं. म्हणजे आंब्याच्या गोडीची साम्यता ह्या साखरेबरोबर करून नाही, ही साखरच आहे असं म्हटलं आहे. हे हृदय नसे परी थंडील धगधगते. हे हृदय नाहीच, ही धगधगती आग आहे अशी उपमा दिलेली आहे. म्हणजेच हृदय लपवून थंडीला धगधगते म्हणजेच अपण्णुती अलंकार. ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकात. हे ओठ नाहीतच, हे देठची फुलले पारिजातकाचे. म्हणजेच ओठांना पारिजातकाच्या फुलाच्या देठाची उपमा दिलेली आहे. म्हणजे ओठांना लपवलेलं आहे आणि पारिजातकाच्या फुलाची उपमा दिलेली आहे म्हणजे अपण्णुती अलंकार.
उपमेय म्हणजे मूळ वस्तू, उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. उपमेय मूळ वस्तू. ती लपवून उपमान म्हणजे उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. म्हणजेच अपण्णुती अलंकाराचे उदाहरण आहे. अनन्वय. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे म्हणजे अनन्वय. उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. ताजमहालाची तुलना दुसऱ्या कुठल्याही वस्तू होऊ शकत नाही, त्याच्यासारखाच तो आहे, म्हणून एक जगती तोच त्याच्या परी. झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा म्हणजे यापूर्वीही झाले होत, यापुढेही होतील, आत्ताही आहेत, परंतु याच्यासारखाच हा याच्यासारखा पुन्हा दुसरा होणे नाही, म्हणजेच अनन्वय. आईसारखी आई. आईला दुसरी कशाची उपमा किंवा उपमान देऊ शकत नाही, म्हणजे तिच्यासारखीच ती, म्हणजेच उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, ती त्याच्याबरोबरच केली जाते. हा म्हणजे अनन्वय अलंकार. रूपक. जेव्हा उपमेय आणि उपमा यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो. उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू, म्हणजे उपमेयापेक्षा जास्त असणारे, स्वतःपेक्षा जास्त असणारी अशी वस्तू, हे दोन्ही एकरूपच आहेत असे दर्शवले जाते. मूळ वस्तू आणि उपमा देण्यासाठी वापरलेले वस्तू एकच आहेत असं म्हटलं जातं, तेव्हा रूपक अलंकार होतो. तुकड्या म्हणे तू घरटे, होय तेव्हा पांग फिटे. वाघिणीचे दूध प्याले, वाघ बच्चे फाकडे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. या सगळ्या उदाहरणांच्या मध्ये उपमेय आणि उपमान यामध्ये भेद दर्शविलेला नाही. तुकड्या म्हणे तू घरटे, होय तेव्हा पांग फिटे. वाघिणीचे दूध प्याले, वाघ बच्चे फाक. वाघिणीचं दूध कोणी प्यायला जात नाही, परंतु तिच्यातलं तिच्यासारखं जे शूरत्व त्या मुलांच्या मध्ये आलेलं आहे, म्हणून त्यांना वाघिणीचं दूध प्यालेत अशी उपमा दिलेली आहे. तुकड्या म्हणे तू घरटे, होय तेव्हा पांग फिटे. घरटे होय म्हणजे तू सगळा संसाराचा भार घे, तेव्हा पांग फिटे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. शरीराला मंदिर आणि आत्म्याला परमेश्वराची उपमा दिलेली आहे. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य. कुठे बुडाला पलीकडे तो सूर्य म्हणण्यापेक्षा सोन्याचा गोळा. दोन्ही एकच दाखवले, उपमेय आणि उपमान. पुरुषोत्तमा वाट पाहे रमा. हे झाली रूपक अलंकाराची उदाहरणे. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. अतिशयोक्ती. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप उगवून सांगणे याला अतिशयोक्ती असे म्हणतात. जे आहे त्यापेक्षा सांगणे. ती रडली समुद्रच्या समुद्र. एखादी व्यक्ती रडली तर किती रडेल? समुद्र होण्या एवढं रडत नाही, परंतु खूप फुगवून सांगणे म्हणजे समुद्रच्या समुद्र. तुझे पास असे भासतात जणू हवेवर नाचतात. पाय असे भासतात. पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. म्हणजे नाचण्यामध्ये एवढी स्पीड आहे, हालचाल आहे की ते हवेवर नाचल्यासारखे किंवा तरंगल्यासारखे वाटतात, अशी कल्पना दिलेली आहे. अतिशयोक्ती. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडी हे पूर्वी चलनाचा प्रकार होता. त्या दमडीचं तेल आणलं, त्याच्यात सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, त्यातूनही तेल शिल्लक राहिलं, ते झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा ओघळ ते सांडल्यामुळं त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्या ओघळामध्ये उंट पोहून गेला. हे म्हणजे अतिशयोक्ती. खूप जास्त फुगवून सांगणे असल्यापेक्षा खूप जास्त आहे असं दाखवणे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. नावामध्येच तुम्हाला लक्षात येईल अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय. एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली
पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. आता हत्तीनं सुईच्या नाकातून उडी मारणे आणि जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मरणे हे म्हणजे अतिशयोक्तीचं उदाहरण. दृष्टांत. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्य किंवा वैधर्म्य दर्शवितो. एखादी माहिती किंवा एखादी विषय सांगण्यासाठी दाखला देणे किंवा उदाहरण देणे, एखादी गोष्ट अशी घडली असं सांगणे म्हणजेच दृष्टांत अलंकार. उदाहरण बघू. लहानपण देगा देवा मुठी साखर ऐरावत रत्न त्याशी अंकुशाचा हे पटवून सांगण्यासाठी दृष्टांत दिलाय. लहानपण देगा देवा पण द्या मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर जरी ऐरावत हा हत्ती होता परंतु त्याला अंकुशाचाच मार असतो. तेच हे देगा देवा मुंगी साखर रवा हे पटवून सांगण्यासाठी ऐरावत त्याशी अंकुशाचा मार. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली. येथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम नोहे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. क्षीर म्हणजे दूध आणि पाणी जो वेगळे करतो तो म्हणजे राजहंस. का म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम नोहे. हे करण्यासाठी राजहंस इथे दुसऱ्या कोणाचेही काम नाही. म्हणजे दूध आणि पाणी वेगळ्या करण्यासाठी कोण पाहिजे तर राजहंस. म्हणजे येथे कोणाचे एड्या गबाळाचे काम नाही हे सांगण्यासाठी राजहंस दूध आणि पाणी हे उदाहरण दिलेलं आहे. न कळता पद अग्नीवरी पडे न करी दाह असे कधी न घडे. अग्नीवरती पाय पडला चुकून जरी पडला तरी त्यात त्रासच आणि दाहच होणार आहे. त्यामुळे अजित नाम वदो भलत्यामसे सकळ पातक भस्म करीत. नाम वदो भलत्यामिसे कोणत्याही कारणाने चुकून कळत न कळत देवाचं नामस्मरण केलं तर सगळं पातक हे भस्म होते. हे सांगण्यासाठी वरील उदाहरण दिलेलं आहे की अग्नीवरती जसं पाय पडल्यानंतर त्याचा ते भाजणारच आहे. तसं चुकून जरी किंवा कोणत्याही स्वार्थापोटी जरी देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा तुमची सकळ पातक म्हणजे पाप भस्म नावामध्ये एवढं त्या नावामध्ये एवढे जास्त शक्ती आहे, ताकद आहे. हा म्हणजे दृष्टांत. विरोधाभास. वर करणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार असे म्हणतात. वरच्यावर विरोध आहे असं दाखवणे परंतु मूळ विरोध नसतो. बघूया. जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळी असले तरी मी तुला पाहते. म्हणजे आंधळी लोक पाहू शकतात का? तर नाही. परंतु हा विरोधाभास अलंकार आहे आणि त्याचं हे उदाहरण आहे. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदोईस. मेणापेक्षा असणारे विष्णूचे दास कठीण वज्रास भेदू. कठीण अशा दगडास भेदू असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा विरोधाभास. मग मेणासारखे मऊ असलेले विष्णुदास कठीण वज्रासही फोडण्याची ताकद ठेवतात. मरणात खरोखर जग जगते. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास. हे आहेत विरोधाभास अलंकार उदाहरणे. चेतना गुणोक्ती. निर्जीव वस्तू मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजे निर्जीव वस्तूवर सजीव आहे अशी कल्पना करून त्याप्रमाणे वाक्यांची निर्मिती करणे म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. उदाहरणाने समजून घेऊया. कुटुंब वत्सल इथे फणस आकटी खांद्यावर घेऊन बाळे. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. आता कुटुंब वत्सल इथे फणसाच्या झाडाला खूप फळे लागलेली असतात आणि त्याला कटी खांद्यावर घेऊन बाळे म्हणजे कटी आणि कमरेवरती आणि खांद्यावरती बाळे घेऊन उभा राहिलेला आहे असं उपमा दिलेली आहे. म्हणजेच चेतना गुणोक्ती. निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा किंवा फळांना बाळ असण्याचा उपमा दिलेली आहे. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा हे झाडच आहे तो चालत नाही बोलत नाही तो फुलतही नाही तो फक्त खंत करतोय असं म्हटलं. डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरुणी. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे भर.
म्हणजेच निर्जीव वस्तूवर सजीव असल्याची कल्पना केलेली आहे आणि ते सजीवांप्रमाणे कृती करतात, सजीवांसारखं वागतात असा आरोप केलेला आहे. ते चेतना गुणोक्ती अलंकार होतो. अर्थांतरण्यास एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो, तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार असे म्हणतात. अर्थाचा न्यास अर्थांतरण्यास सामान्य विधानाचं समर्थन करण्यासाठी विशेष उदाहरण देणे. कठीण समय येता कोण कामास येतो, फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात करू डुले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का वरीण मरताही न खरी, अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे का. सामान्य उदाहरण समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले. उच्च पदावरती गेल्यानंतर कितीही चांगला व्यक्ती तो बिघडतो हे खरंच आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. आपल्यावरती जेव्हा वेळ येते तेव्हा कोण कामाला येतो. प्रश्न विचारला म्हणजे कोणीही कामाला येत नाही. आपलं आपल्यालाच भोगावं लागतं. यासाठी सामान्य विधानाच्या समर्थनाचे विशेष उदाहरण दिले म्हणजेच अर्थांतरण्यास. स्वभावोक्ती हे त्याच्या नावामध्येच त्याचं स्पष्टीकरण येतं. जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा त्याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. स्वभाव अंगवक्र अधरी धरी पावा, गोपवेश हरी तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. हे कशाचं आहे. प्राणी, स्थळ, वस्तू आणि प्रसंगाचे हुबेहूब वर्णन वैशिष्ट्यपूर्ण रीतीने वर्णन केलेलं आहे. अंगवक्र अधरी धरी पावा, वाकडा उभा राहून किंवा पाय दुमडून, अधरी म्हणजे ओठावरती पावा धरणे, गोपवेश हरी तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा, चिमुकली पगडी झळके शिरी, चिमुकली तलवार करी, चिमुकला चढवी वर चोळणा, चिमुकला कार निघे रणा. सगळं छोटंच आहे. चिमुकली पगडी, चिमुकली तलवार, चिमुक चोळणा आणि सरदार हा रणात लढायला निघालेला आहे म्हणजे प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, याचा अनमनाशी ह्या जागेवर बांधीन माडी. हे प्रसंगाचं उदाहरण. स्वभाव अलंकार. व्याज स्तुती बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा निंदा पण आतून स्तुती असेल तर व्याज स्तुती अलंकार. व्याज स्तुती मध्ये अर्थ दिसून येत आहे. व्याज स्तुती बाहेरून स्तुती, निंदा किंवा बाहेरून निंदा, आतून होती वदन चंद्राच्या दर्शना आरती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा यावरून कोणती. अर्धचंद्र देणे म्हणजे कानाखाली मारणे. दिला कृपा कोणती. पर्यायोक्ती एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्या पर्यायोक्ती म्हणतात. उदाहरणार्थ तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस म्हणजे सरळ न सांगता शक्य गोष्ट करायला सांगितलेली आहे हे म्हणण्यासाठी तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. बिनभाड्याची खोली म्हणजे तुरुंग. तो तुरुंगात आहे असं न सांगता तो सध्या बिनभाड्या खोलीत आहे. कोणतीही गोष्ट सरळ न सांगता ती अप्रत्यक्ष मार्गाने सांगणे म्हणजे पर्यायोक्ती अलंकार होय. सार वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो ते सार हा अलंकार होतो. जे म्हणायचं आहे ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने उत्कर्ष झालाय का अपकर्ष चांगला आहे का खालच्या लेवलला गेलेला आहे हे सांगणे म्हणजे सार अलंकार. उदाहरणार्थ विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने झाले. म्हणजे विद्या नसेल तर काय काय होतं हे यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते उतरत्या क्रमाने सांगितलेलं आहे आणि त्याचा अपकर्ष कसा झालेला आहे हे सांगितलेलं आहे. तो म्हणजे सार अलंकार. आधीच मरकट तशातही मध्य प्याला, झाला तशा वृश्चिक दंश त्याला.
मरकट म्हणजे मरायला टेकलेली मरणकळा आलेला असा, त्यात मद्य प्याला म्हणजे दारू प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. त्यातच त्याला आणि विंचू चावला. त्याची अवस्था कशी होईल? ही वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या, इथे उतरत्या क्रमाने सांगितलेल्या आहेत. तर आहे सार अलंकार. अन्योक्ती. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे, परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती. खांबाच्या पिंडी ते बसशी खेटूनी वृश्चिका आज परी सुटता खेटर करील रे तुझा मा. म्हणजे शंकराच्या पिंडीवरती जरी खेटून विंचू बसलेला असला आणि तो आश्रय सुटल्यानंतर त्याचा माज उतरवण्यासाठी खेटर म्हणजे चप्पलच उपयोगी पडणार आहे. हे म्हणण्यासाठी दुसऱ्याला उद्देशून बोलण्यासाठी अन्योक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे, म्हणजेच दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे. येथे समस्त बहिरे बसतास लोक ने मधुर तू करीशी, हे मूर्ख यासी किमपीही नसे विवेक, रंगावरुणी तुझला म्हणतील काक. म्हणजेच लेकी बोले सुने लागे पद्धतीने इथे अन्योक्ती अलंकारामध्ये वापर केलेला असतो. ससंदेह. उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह नावामध्येच याचा अर्थ समजून जात आहे. ससंदेह हा दोरखंड की साप, खंड आहे की साप आहे हे न कळणे. उपमेय आणि उपमान कोणते? कोणता माणू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा चंद्र कोणता, वदन कोणते. चंद्र कोणता मानू हे समजत नाही. भूवरीचा म्हणजेच सखीचा चेहरा का आकाशातील चंद्र. कोणता चंद्र मानू हे न कळणे. उपमान कोणते, उपमेय कोणते असा संशय निर्माण होणे म्हणजेच ससंदेह. भ्रांतिमान उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम होऊन तशी घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार होतो, नसून ते उपमेय आहे असे समजणे म्हणजे भ्रम निर्माण होतो. उदाहरणार्थ, पलाश पुष्प मानोनी शुकचंचू तोही जांभूळ मानून चोचीमध्ये धरी. पलाश पुष्प पळसाचं फूल मानोनी पक्षी आपल्या चोचीमध्ये भुंगा धरतो. तो भुंगा त्याला जांभूळ आहे असेच वाटतं आणि म्हणून तो त्या चोचीमध्ये धरतो. भृंगे विराजित करविंद पत्रे, पाहुणी मान तिचीच विशाल नेत्रे. अंजन अशा मतीने तटाकी, कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. भ्रांतिमान अलंकार. व्यतिरेक. उपमेय उपमान श्रेष्ठ जाते म्हणजे व्यतिरेक अलंकार. अमृता गोड तुझे देवा, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओजहीचे बलवान, हुनी मवाळ याहुनी पातळ प्रेमाचा. चंद्राची युवती तेथी कवी हे पूर्वी असे कळले. व्यतिरेक. उपमेय आणि दाखवले उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. अमृत गोड देवा, अमृतापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त गोड काय असेल तर अमृत, आणि त्याही पेक्षा देवाचं गोड आहे असं म्हटलं आहे, म्हणजे व्यतिरेक अलंकार होय. चित्रातले हे मुख गमे, चंद्राचं हे लाजवी की विहरे बुद्ध सवे कौतुके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलंकाराचे प्रकार, एक शब्दालंकार आणि अर्थालंकार, आणि त्या दोन्ही अलंकार उपप्रकारांचे उपप्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारामध्ये किंवा उपप्रकारामध्ये काही अडचण वाटत असेल तर आम्हाला करून नक्की कळवा. आणि
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या अडचणी याबद्दल आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.